पण लोकशाहीमध्ये लोकशाही जरी जिवंत ठेवायची आहे, नाही तर तुम्ही बघू शकता आज पूर्ण पूर्ण महाराष्ट्रामध्ये घराणेशाही सुरू आहे. इथे पवार घराणा, तिथे देशमुख घराणा, तिथे मुंडे घराणा, सगळीकडे तेच चालू आहे. आणि आमदार, नवरा आमदार आहे, तो बायको खासदार आहे. आणि आता राष्ट्रवादीकडून नवरा आमदार आहे, तो BJP कडून बायको खासदार आहे. आणि त्यांचे जे घरके आहे, मुलगा, मुलगी, सून आणि ते काय काय असतात परिवारमध्ये, सगळे परिवारचे लोक, जिल्हा परिषद, पंचायत समिती, हे सगळ्यामध्ये असे पसरलेले आहे. तो पूर्ण घराणेशाहीचे जे जड आहे ते पूर्ण अशी पसरलेली आहे की त्यांना काढणं खूप मतलब अवघड आहे. तरी पण मी प्रयत्न करत आहे, क्योंकि माझ्यासोबत जे झालेलं आहे ते कोणासोबत होऊ नये. आणि आज घराणेशाहीमुळे लोकांचे मुद्दे कुठेतरी विसरलेले आहे. आणि आज हे गोरगरीब जनता जे आहे त्यांच्या प्रश्नावर बोलणारा, माझ्या प्रश्नावर बोलणारा कोणी ना होता, त्याच्यासाठी आज मी स्वतःच्या प्रश्नावर स्वतः लढत आहे.